माझं नाव नम्रता जितेंद्र भागवत। मी नाशिक जिल्ह्यातून येवला गावातून बोलत आहे। माझी सून संजना वीर भागवत आणि मुलगा वीर जितेंद्र भागवत यांनी मिळून कारल्याच्या देवीचा देखावा सादर केलेला आहे। तो तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही आता बघू शकता आम्ही महालक्ष्मी मातेला पण आहे ना कोळींची वेशभूषा दिलेली आहे। कारण कारल्याची देवी ही कुणबी, सोनार, कोळी ह्या लोकांची कुलदैवत आहे। इथे तुम्ही बघू शकता रांगोळीमध्ये दाखवलं आहे महालक्ष्मी आपल्याशी बोलत आहेत की आम्ही दर्शनाला चाललो एकविरा आईच्या, तुम्ही पण चला। चला तर मग आता एकविरा आईच्या दर्शनाला आपण जाऊया, त्यांचं डोंगर बघूया। इथे कारल्याची देवीची माहिती दिलेली आहे आणि लेण्यांची पण माहिती दिलेली आहे सर्व काही। आणि हा इथे सुंदर असा डोंगर इथून सुरुवात झालेला आहे। डोंगरावर हे कोळी लोक गणपती उत्सव साजरा करत आहेत। हे जे कोळी आहेत ना ते सगळ्या डॉल आहेत। त्या डॉलला आपण कोळीची वेशभूषा केलेली आहे। ह्या ज्या टोप्या आहेत ना त्या कोळींच्या, त्या सगळ्या घरी बनवलेल्या आहेत। त्यांचे कपडे, वेशभूषा सगळं घरी त्यांना तयार केलेलं आहे। गणपती हे काही लोक दर्शनासाठी चाललेले आहेत। भाविकांसाठी इकडे दर्शन रांग बनवलेली आहे। ही रांग खूप सुंदर अशी बनवली आहे। खूप सुंदर असं काम, इथं बारीक काम खूप छान केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि गणपती बाप्पा समोर देखील रांगोळी काढलेली आहे। मंदिर बनवले आहे। मंदिरामध्ये देवी देखील स्थापना केलेली आहे। ती कणकेची घरीच बनवलेली आहे ती देवी। आणि मंदिराबाहेर घंटा देखील आहे, कासव आहे, तुम्ही बघू शकता। मंदिराच्या तिथं रांगोळी देखील काढलेली आहे। लेणी प्रवेश दाखवला आहे। इथे लेणीमध्ये जाण्याचा मार्ग आहे, तुम्ही लेणी बघण्यासाठी इथून जाऊ शकता। डोंगर देखील ओला दाखवलेला आहे, पावसाळी दृश्य असं दाखवलेलं आहे। सगळीकडे हिरवळ आणि सगळीकडे पावसामुळे हिरवं गवत आलेलं आहे। आणि ही देवी खाली छोटी असल्यामुळे आपण डोंगरावर देखील मोठी दाखवलेली आहे। मोठं असं स्वरूप देवीचं आपण इथे दाखवलेलं आहे सर्वांच्या दर्शनासाठी। ही मूर्ती देखील आपण घरीच बनवलेली आहे कणकेची। सर्व डेकोरेशन न्यूजपेपर पासून बनवलेलं आहे। पर्यावरणाला घातक असं काहीही नाही यामध्ये। सर्व काही घरीच बनवलेलं आहे, विकत असं काहीच आणलेलं नाही। या पावसाळी दृश्याने हिरवा असा डोंगर देवीचा शोभून दिसत आहे। अगदी सुंदर असं गौरी गणपतीचं डेकोरेशन आम्ही सादर केलं आहे। एकविरा आईचा आशीर्वाद असाच सर्वांवर असावा अशी एकविरा आईच्या चरणी प्रार्थना।